The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista, venture by Pooja Prasoon is thrilled to present candid podcast Passion Pics. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा वसा हाती घेतलेल्या फॅमिली फिजिशियन डॉक्टर प्रणिताजी गुजराथी एकदा स्वतःच्याच फिटनेस बाबत त्या साशंक झाल्या आणि मग सजगतेने सुरू झाली त्यांची फिटनेस जर्नी. त्यांनी स्वतःसाठी दिलेली ही स्पेशल ट्रीट होती. फॅमिली, प्रोफेशन, हेल्थ अँड फिटनेस यांचा सुरेख संगम त्यांना साधता आला आणि फिटनेस हे त्यांचं पॅशनच झालं. ही इंटरेस्टिंग जर्नी ऐकण्यासाठी सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट पॅशन पिक्स. Welcome to Voice Vista, a venture of Pooja Prasoon. I, Dr. Pranita Gujrathi, welcome you in a show Passion Pics. नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता गुजराथी, फॅमिली फिजिशियन फ्रॉम नाशिक, वर्किंग सिन्स 32 years in this field. म्हटलं तर आपण प्रोफेशनने जेव्हा डॉक्टर असतो तेव्हा सगळा समाज, सगळे लोक आपल्याकडनं काय अपेक्षा करतात ते सगळं करतोच आहोत. पण तरीही प्रत्येक व्यक्ती किंवा अगदी मेडिकोस सुद्धा स्वतः काहीतरी पॅशन घेऊन जगत असतात किंवा आपल्या फिटनेससाठी काही करत असतात किंवा आपल्या हॉबीसाठी काही करत असतात आणि त्याच्यातनं आपल्याला मिळणारा जगावेगळा एक आनंद कायम सेलिब्रेट करत असतात. आणि हा जो मी माझ्या पॅशनमधनं मिळवणारा जो आनंद आहे तो आज आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी इथे उपलब्ध आहे. खरं तर कालच मी हिमालयामधल्या भृगुलेक ट्रेक करून आले आणि मला पूजाने फोन केला होता की आम्हाला ना तुमचा हा सगळा प्रवास, तुम्ही म्हणायला डॉक्टर आहात, क्लिनिकमध्ये आम्हाला सकाळ संध्याकाळ दिसतात, परंतु फेसबुकवर मात्र तुम्ही काहीतरी करतानाच नेहमी दिसत असतात. आणि आम्ही त्या पोस्ट पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटत असतं की तुम्ही स्वतः खूप खुश असता त्याच्यात, तुम्ही जे काय करता आहात त्याच्यात तुम्ही खूप आनंदी राहतात किंवा आनंद घेतात आणि तुमच्याबरोबर तो आनंद शेअर करण्यासाठी खूप लोक तयार असतात. असं जेव्हा त्यांनी बोलल्या त्या दोघी जणी तेव्हा मला कळलं की हो, आपण ना म्हणजे मला जास्त जाणीव झाली की अरे आपण आपली पॅशन जगतो आहोत, परंतु पॅशनमधनं मिळणारा आनंद मात्र खूपच जास्त सेलिब्रेट करतो आहोत. ही कुठली आहे पॅशन? तर ही पॅशन आहे मला माझं स्वतःला फिट ठेवण्याची. म्हणून मी कोणी फिटनेस एन्थुझियास्ट म्हणेल, कोणी फिटनेस फ्रिक म्हणेल, कोणी काय म्हणेल, मी अजून फिट आहे की नाही मला खूप माहीत नाही, परंतु माझा प्रवास नक्की चालू आहे. मला त्याचा अट्टाहास नाही पण हट्ट आहे. माझा असा हट्ट आहे की मी ज्या वयात जाते आहे, ज्या वयात जाताना मला काही प्रॉब्लेम येऊ शकतात हे मला डॉक्टर म्हणून माहितीच आहे. त्या प्रॉब्लेमला मी जर ओव्हरकम करायचं असेल, हसत हसत तोंड द्यायचं असेल आणि आत्ताच्या एरामध्ये आपलं प्रोफेशन सांभाळून आपला आनंद पण उपभोगायचा असेल तर मग मात्र ही पॅशन सोडायला नको. म्हणून मी काम करत असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष देते आहे. तर खरा याचा प्रवास जर पाहिला तर मी फिटनेससाठी म्हणजे माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत फिटनेससाठी खूप काही कसोशीने प्रयत्न करत नव्हते. 2017 पर्यंत मी तशी कमीच वजनाची, बऱ्यापैकी फिट असलेली आणि खूप काही जास्त फिटनेसच्या अपेक्षा नसलेली व्यक्ती होते. पण असं झालं की मी एका फॅमिली डॉक्टर्सच्या संघटनेचे अध्यक्ष झाले आणि तिथे मला एक अशी ॲक्टिव्हिटी घ्यायची होती जी थोडीशी हटके असेल आणि माझ्या डोक्यात आलं की आपण थोडीशी ह्या सगळ्या लोकांच्या फिटनेससाठी आपण काहीतरी करायला हवं. तर एक छोटासा प्रयत्न म्हणून मी असं सुरू केलं की आपण दर रविवारी पांडवलेण्याला जायचो. त्यातही सगळ्यांची काही तयारी नव्हती की आम्ही पांडवलेण्याला चढू शकू का वगैरे वगैरे वगैरे. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपण पांडवलेण्याला परिक्रमा करत जाऊ. परिक्रमा ही त्यातल्या त्यात थोडीशी सोपी होती. एक 3.7 किलोमीटरची ती परिक्रमा आहे आणि त्याला साधारण बऱ्यापैकी चालणाऱ्या व्यक्तींना 45, 50, 55 मिनिटं लागतात. तर टार्गेट असं होतं की कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त लोक दर रविवारी सकाळी 6 वाजता जाऊन एक प्रदक्षिणा करत जाऊ. मग त्याच्यात मी बरेच ऑफर ठेवलं होतं की तुम्ही दर रविवारी आलात तर मी तुम्हाला टी शर्ट देईन, संस्थेतर्फे 4 परिक्रमा केल्या तर वेगळ्या रंगाचे टी शर्ट देईन. त्याचा परिणाम झाला तो खूपच चांगला झाला. तो असा झाला की जास्तीत जास्त फॅमिली डॉक्टर्स त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागले आणि त्या सगळ्यांबरोबर प्रेसिडेंट म्हणून मला कंपल्सरी जायचंच होतं आणि मी हळूहळू त्याचं माझं टायमिंग कमी होत गेलं.
पुढे काळानुसार माझं प्रेसिडेंटशिप संपली, वर्ष संपलं, परंतु माझी पांडवलेण्याला परिक्रमा करण्याची माझी सवय मात्र मी सोडून दिली नाही. आणि तिथून मला ह्या सगळ्या गोष्टीचा चस्का लागला असं आपण म्हणूयात. आणि मी ती गोष्ट करतच राहिले. अगदी दर रविवारी नाही तरीही जेव्हा शक्य होईल तेव्हा मी 2017 सालापासून धरली गाडी की घेतली सकाळी रविवारी आणि गेलो पांडवलेण्याला. हे अगदी मागच्या रविवारपर्यंतच चालू असलेलं माझं चक्र आहे. आता मी रस्त्यात स्टॉप घेत घेत मैत्रिणींना घेऊन पण जात असते आणि आम्ही हसत खेळत अगदी तो जो सनराईज पॉइंट आहे ना तो वरतीच ठरलेला आहे, तो खाली व्हायलाच नाही पाहिजे असं. आणि मग सनराईज झाल्यानंतर तिथे पहिला फोटो काढायचा, तोपर्यंत फोटो देखील काढायचा नाही असं ठरवून आम्ही ती 45 मिनिटात सगळ्याजणी परिक्रमा करतो. आणि घरातली सगळी मंडळी उठण्याच्या घरी पुन्हा टुणकण येऊन उभ्या असतो. कोणाला इस कान की खबर उस कान को नाही लगती की हम कुछ करके आए म्हणून. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नुसता फिटनेस नव्हताच होत, त्याच्यामुळे मिळणारा जो काय आनंद होता ना त्या आनंदाची रीत खूप वेगळी होती आणि मला ती खूप जाणवायला लागली. मग 2017-18 मध्ये जसं पांडवलेण्याला जाणं मी ठरवत होते तसंच थोडंसं वॉक करायला जाणं. मैत्री कोणी जर ठरवलं की अमुक ट्रेक आहे तमुक ट्रेक आहे येणार का, किंवा 3 किलोमीटरच्या साध्या सोप्या मॅरेथॉन पासून ह्या गोष्टीची सुरुवात झाली. ती एका माझ्या जवळच्याच मैत्रिणीने वॉकेथॉन सुरू केलं तिथून. आणि मग मी माझी पूर्ण संघटना सगळी लेडीजला घेऊन त्या वॉकेथॉनला पहिल्यांदा गेले. आणि त्यानंतर मग 3 किलोमीटरच्या हौशी मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. त्यातही मी 1-2 मैत्रिणी, 4 मैत्रिणी, 6 मैत्रिणी असं घेऊन जात होते. मग मॅरेथॉन 3 किलोमीटर केल्यानंतर हळूहळू असं लक्षात यायला लागलं की ते खूप सोपंच आहे. मग आणि लोक हसायचे, हे काय 3 किलोमीटर करतात, कारण त्यावेळी सुद्धा 41 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन करणारे लोक होतेच की. IIM मध्ये तर इतकी प्रचंड संख्या आहे किंवा होती तेव्हा पण की तेव्हा कुठेतरी वाटायचं अरे किती करतात लोक, आपण अजून काहीच करत नाही. आणि दिस इज द वे ऑफ लाईफ. आणि जेव्हा दिस इज द वे ऑफ लाईफ असं कुठेतरी मनात आलं त्या दिवसापासून असं ठरवलं की आता फक्त 3 किलोमीटरवर नाही थांबायचं. मग प्रवास झाला हळूहळू 5 किलोमीटरची मॅरेथॉन करण्यासाठी. मी काही खूप मोठं चांगलं टायमिंग देणारी व्यक्ती म्हणून टार्गेट केलंच नाही स्वतःला. माझं टार्गेट एकच होतं की मी मागच्या वेळेस 3 किलोमीटर करत होते तर मी आता 5 किलोमीटर करणार. मी 5 किलोमीटरचं टार्गेट धरलंय तर मी 5 किलोमीटर कम्प्लीट करणार. मी मागच्या मॅरेथॉन मध्ये इतकं टायमिंग आहे माझं, तर माझं त्याच्यापेक्षा निदान 2 मिनिटं टायमिंग कमी होऊन पुढच्या वेळेस मी पूर्ण करणार. माझी स्पर्धा ही फक्त आणि फक्त माझ्याशी राहील. त्याच्यामुळे एकच झालं की एक कन्सिस्टंटली काम करण्याचा जो स्वभाव होता तो ह्या सगळ्या गोष्टींनी अजून वाढीला लागला, कुठे सोडून नाही दिला. 2017, 18, 19 मी फक्त वॉक करत होते, प्रॅक्टिस करत होते आणि खूप टार्गेट नसलं तरीही साधारण वर्षातनं ह्या 4 मॅरेथॉन येत होत्या, त्याच्यात 5 किलोमीटर वगैरे करत होते. 5 किलोमीटरसाठी सुद्धा मी आपली अगदी जय्यत तयारी करायची. आदल्या दिवशी जाऊन किट आणणं, ते टी शर्ट, मग तो टी शर्ट चांगला होतोय का, मग मला दुसऱ्या दिवशी इतक्या लवकर उठायचं, वॉर्मअप करायचं. म्हणजे मला काही माझ्या घरात सुद्धा मुलं हसायची, जणू काही ही फुल मॅरेथॉन करायला चालली, एवढी घरात तयारी चालली. पण एकच होतं की छोटीशी गोष्ट सिरियसली करायची. आणि ती सिरियसली करण्याचा स्वभाव असल्यामुळे मला असं वाटतं की जे काय छोटं मोठं मी आज कमावू शकलेले ते त्या गोष्टीमुळे मी करू शकले. मी आपले मग जा डिकॅथलॉनला, मग छोट्या अशा सॅक आणा, मग ते भारी शूज आणा, मग हे आणा, असं करता करताना ह्या सगळ्या गोष्टीचं एक वातावरण निर्मिती माझ्या स्वतःच्या घरात होत होती. ॲट द सेम टाइम माझ्या मनामध्ये व्यायामाला, फिटनेसला एक महत्वाची जागा मिळत होती. डॉक्टर म्हणून काम करत असताना लोकांच्या फिट नसण्याचे मोठे मोठे प्रॉब्लेम जेव्हा आपण बघत असतो, किंवा मी जर कोणाला हक्काने ऑथॉरिटीने सांगत असेल की तुम्हाला बारीक व्हायला हवं, तुम्हाला चालायला हवं, तुम्हाला वॉक करून साखर कमी करायला हवी, तेव्हा मला वाटायचं की आपण पण आधी हे केलं पाहिजे. आधी केले मग सांगितले. आपण जाड असताना आपण दुसऱ्याला म्हणू शकत नाही की तुम्ही बारीक व्हा, किंवा कदाचित आतून ती अथॉरिटी येणार नाही असं वाटायचं. म्हणून त्या सगळ्या गोष्टींनी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान निर्माण केलं की मी
ड्युरिंग दॅट पिरियड मी ॲज अ प्रोफेशनल मेडिको मी डाएट न्यूट्रिशनचं पण काम करायला सुरुवात केली होती. गेली 10 वर्ष मी ते जेव्हा काम करत होते तेव्हा लोकांना डाएटबद्दलची माहिती सांगत असताना, न्यूट्रिशनबद्दलची माहिती सांगत असताना व्यायाम ही खूप इसेन्शियल एलिमेंट होता. ह्या इसेन्शियल एलिमेंटवर तुम्ही काम करा सांगत असताना लोक मला फेसबुकवर पाहत होते. हो, मी आज पांडवलेण्याला जाऊन आले. हो, मी आज 5 किलोमीटरची मॅरेथॉन केली. तर त्यांना कुठेतरी त्याच्यातनं प्रेरणा मिळत होती. हो, डॉक्टर मॅडम आमच्या आम्हाला सांगतात, पण त्या स्वतः पण जातात. त्या तर रात्री 10 वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये असतात, तरीही रविवारी सकाळी जातात. हा एक छोटासा मुद्दा सुद्धा त्यांना घरात जाऊन त्यांच्या बायकोला सांगायला खूप मोठा होत होता, की अगं तू पण जाऊ शकते, तू पण करू शकते, मी जाऊ शकतो. मला असं वाटतं की मला फेसबुकवर पाहून पांडवलेण्याला भेटणारे किती लोक आहेत, खूप लोक आहेत. आणि ती गोष्ट मी खूप पॉझिटिव्हली घेतली. मला खूप असं जबाबदारीची जाणीव झाली त्याच्यावर, की फॅमिली डॉक्टरचं नाहीतरी काम काय असतं, तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करा, व्यवस्थित कन्व्हिन्स करा तुम्ही हेल्दी वे ऑफ लाईफसाठी. तर त्याच्यामध्ये मी छोटे मोठे जे काही एफर्ट्स टाकत होते त्या एफर्ट्सने मी लोकांना तेच सांगत होते, तोच मेसेज देत होते, की अगदी छोट्या आपण म्हणतो ना खारीचे प्रयत्न, तसेच प्रयत्न करून आपण पुढे जाऊ शकणार आहोत असं मी त्यांना सांगत होते. आणि मग सगळ्यात महत्वाचा पिरियड आला तो म्हणजे कोविडचा काळ आला. कोविडचा काळ आला तेव्हा सगळेच लोक घरात बसले. त्यावेळेस पहिले 10 दिवस तर आम्ही डॉक्टर असलो तरी आम्ही पण घरात बसलो. हा निर्णय घेता येत नव्हता की आता काय करायचं. म्हणजे रोज जाऊन प्रॅक्टिस करायची, कोविडचे पेशंट करायचे, की गिव्हअप करून घरात बसायचं आणि सामान्य माणसासारखं आयुष्य जगायचं. तर त्या पहिल्या 4 ते 5 दिवसामध्ये हा जोपर्यंत विचार होत नव्हता की रोज क्लिनिक, कारण आमची क्लिनिक खूप छोटी असतात, तिथे क्लोज कॉन्टॅक्ट येणार असतो, खूप मोठा एरिया नसल्यामुळे प्रॉब्लेम येणारच होते. तर काय करायचं हा निर्णय जोपर्यंत होत नव्हता तोपर्यंत मी एकच करत होते, ते म्हणजे सगळ्यात आधी ती गच्ची जवळ केली होती. टेरेसवर जाऊन रोज चालायचं. आणि ते चालत असताना तो विचार पक्का होत गेला की जर आपण फिट असू तर आपण पेशंट केले तरी आपण इतके पटकन आजारी नाही पडणार, आपल्याला कोविड नाही होणार. आणि नंतर तर माझ्या मुलाने मला असं सांगितलं की मम्मी आम्ही IT लोक तर श्रीमंतांना श्रीमंत करतो, बट यू पीपल आर सेव्हिंग पीपल्स लाईफ. तू हे काम करायलाच हवं, आम्ही तुला पाहिजे ती मदत करू, पण तू क्लिनिक बंद नाही ठेवणार. त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय झाला की एकाच वेळी क्लिनिक करायचं 4 ते 6 तास आणि उरलेला वेळ सुंदर व्यायामासाठी घालवायचा. कारण तोपर्यंत काम सोडून जास्त काही, म्हणजे वर्कहोलिक असतो आम्ही डॉक्टर लोक, त्याच्यामुळे आम्हाला हे काम सोडून दुसरं काही येईल असं वाटत नव्हतं मला. आणि घरात वेळ पण जात नव्हता. तो काळ पण असा होता की थोडस निगेटिव्ह छटा होती, औदासिन्य होतं सगळीकडे. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट वे ऑफ स्पेंडिंग द टाइम वॉज एक्झरसाइज. म्हणून एकच करायचं की सकाळी 1.5-2 तास आणि संध्याकाळी 1.5 तास असं मी कंपल्सरी गच्चीवर चालायला लागले. तो काळ असा होता की त्यावेळेस मी दुसऱ्या एका असोसिएशनमध्ये विमेन्स विंगची प्रेसिडेंट होते. आणि मग मला तिथे सुद्धा सगळ्या विमेन्सना एक होल्ड करण्यासाठी, त्यांना मोटिवेटेड ठेवण्यासाठी, त्यांना गिव्हअप करू न देण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या होत्या. आणि मग मी एक दिवशी डिक्लेअर केलं ऑनलाईन स्टेपॅथॉन. स्टेपॅथॉन म्हणजे तुम्ही एका दिवसभरामध्ये किती स्टेप्स करतात, तुमचे जे स्मार्ट गॅजेट असतात त्याच्यावर मोजून तुम्ही स्टेप्स सांगा. आणि ज्या दिवशी मी हे डिक्लेअर केलं तेव्हा मी स्वतः ठरवलं, मी हे डिक्लेअर केलं तर खरंय, पण माझ्या स्टेप्स कमी पडल्या तर. आणि त्याच्याने पेटून उठून असं झालं की त्या 4 दिवसात मी खूप जास्त प्रॅक्टिस केली. गच्चीत तर लिटरली छोट्याशा गच्चीत गोल गोल फिरून चक्कर यायची वेळ यायची तेव्हा मी थांबायचे. मग त्याच स्टेपॅथॉनच्या दिवशी मी जेव्हा सकाळी उठले, मी 15 मिनिटं लवकर उठले. आणि त्या क्षणापासून तर संध्याकाळी 6 वाजता आमची वेळ संपणार होते तोपर्यंत माझ्या स्वतःच्या स्टेप्स होत्या 27,112. आणि त्यावेळेस मला वाटलं की अरे मेरे पैरों में भी दम है. आणि मग मला एवढंच तो जो कॉन्फिडन्स मिळाला, मीच पहिली आले ना, नो डाऊट मी पहिली आले, पण त्या पहिल्या येण्यामुळे मला स्वतःला जी काय प्रेरणा मिळाली, मी त्या दिवशी मला असं वाटतं की त्या 6 AM to 6 PM मध्ये जी काही मी ती स्पर्धा घेतली होती त्या ह्याच्यामध्ये मी हार्डली जेवायला खाली बसले असेल. आणि मला कुठेतरी जाणीव झाली की मी जो व्यायाम करते ना, त्या व्यायामाने माझ्या शरीरात स्ट्रेंथ येते, स्टॅमिना येतोय, माझी कपॅसिटी वाढते आणि त्या सगळ्या गोष्टी मला कॉन्फिडन्स देतात.
ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग एक नक्की होत होतं की जसं जसं कोविड ओपन अप होत होता तोपर्यंत मला छोट्या ट्रेक्सची सवय तर लागलीच होती पांडवलेण्यामुळे. तर मग मैत्रिणींबरोबर कुठे रामशेजला जा, कुठे गडगड संगवीला जा, माकडशेपूटला जा, रांजणगिरीला जा, अशा सगळ्या छोट्या ट्रेक्स करता करता नाशिकच्या भोवतीच, कारण एकच आहे, सोमवार ते शनिवार काम करायचं, फक्त रविवारी ट्रेक करायचा. त्यातही असं झालं की काही संस्था ट्रेकला जायच्या पण मग अख्खा दिवस घ्यायच्या. सकाळी 7ला 6ला 5ला जायचं आणि संध्याकाळी यायचं. अख्खा रविवार तसा घालवता येणार नव्हता. मग असं ठरवलं की क्विक ट्रेक्स पाहिजे. सकाळी जायचं, दुपारी आलं की निदान आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी संडे मिळेल असं म्हणून. तर त्याच्यामुळे छोटे मोठे ट्रेक करायला लागले. हे सगळे छोटे मोठे ट्रेक करण्यामध्ये आणखीन असं होतं की आपलं एज आता 50 क्रॉस करतायत, तर 50 क्रॉसिंग मध्ये इतकं पण गुडघ्यांना त्रास द्यायचा नाही की गुडघे आपले फ्रिक्शन होऊन आपल्या गुडघ्यांना त्रास होईल. म्हणजे काही माझे सिनियर ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत ते मला हे करायचे की मॅडम तुम्ही ह्या वयात इतकं केलं तर बघा हो गुडघ्यांना प्रॉब्लेम येईल. आता मॅरेथॉन बद्दल पण काही लोक असं म्हणतात ना, इतकं सलग चालल्यानंतर गुडघ्यांचा नाश होतो असं तसं. तर त्या सगळ्या गोष्टींनी एकच विचार येत होता की आपण आपल्या शरीराचं ऐकायचं. आपल्याला जेव्हा वाटेल आपल्या गुडघ्याला, आपल्या कशा शरीराच्या सांध्यांना त्रास होतोय तर आपण थांबून जाऊ. आपला हट्ट कधीच नसणार की हो मला एवढं मोठं फुल मॅरेथॉनच करायची आहे, मला सगळ्यात मोठाच ट्रेक करायचा आहे, असा हट्ट न धरता माझा हट्ट एकच होता की मी फिट राहिली पाहिजे. आणि मी फिट राहणं म्हणजे दुखापत करून घेणं नाही, ही कन्सेप्ट मी डोक्यात ठेवलीच. आणि ती आजपर्यंत, मी कालच जे मोठ्या ट्रेकहून आले तरीही फक्त हे जर काळ्या निळ्या चेहऱ्यावरचे डाग सोडले तर मला काहीही होत नाहीये. माझा एकही सांधा दुखत नाहीये, मला कुठलाही मसल स्ट्रेच झालेला नाही, मला एकही दुखापत झालेली नाही. आणि मला वाटते ही माझ्या पद्धतीने काम करण्याची एक मोठी उपलब्धी आहे. मी 3 वर्षापासून एक वर्षात एक मोठा ट्रेक करायचं ठरवले. त्याच्यानुसार बिफोर 2 इयर्स वायएचएचा म्हणजे युथ हॉस्टेल ऑफ इंडियाचा गोव्याचा एक व्हेरी युनिक ट्रेक होता. दॅट वॉज अ बीच ट्रेक. म्हणजे त्याच्यामध्ये 5 दिवसाच्या ट्रेकमध्ये एक दिवस 12 किलोमीटर समुद्राच्या वाळूवर चालायचं होतं क्रॉक्स घालून. दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो होतो 14 किलोमीटर. प्रत्येक वेळी रात्री कॅम्प साईटला मुक्काम करायचा आणि आपलं स्वतःचं पूर्ण लगेज घेऊन चालायचं होतं. आणि ते लगेज 8 kg पेक्षा जास्त नाही असं होतं. पण दॅट वॉज माय फर्स्ट एपिसोड की मी माझं स्वतःचं सगळं लगेज घेऊन असा ट्रेक करत होते. मग हायकिंग होतं, जंगल ट्रेल होता आणि दूधसागर धबधब्याच्या पायथ्यापासून ते त्याच्या उगमापर्यंतचा ट्रेक पण होता. आणि ती जी चेन्नई एक्सप्रेस मधली छोटीशी रेल्वे आहे त्या रेल्वेच्या ट्रॅकवर प्रवास करण्याचा तो एक अद्वितीय आनंदाचा एक असा ट्रेक केला. आणि ना त्या दिवशी एक वेगळ्या गोष्टीची मी चव चाखली. हे जे काय ॲडव्हेंचरस गोष्टी होत्या, माझ्यासाठी ॲडव्हेंचर, खूप मोठं ॲडव्हेंचर नसेल कदाचित ते इतरांच्या लाईफमध्ये, परंतु माझ्यासाठी ॲडव्हेंचरस होतं. त्याच्यातले छोटे छोटे लाकडी ब्रिज ओलांडणं, जंगलमध्ये 17 किलोमीटर चालणं, अंधारात राहणं, मिनिमलिस्टिक लाईफ उपभोगणं, सगळ्या प्रतिकूल वातावरणात, म्हणजे कधी एक्स्ट्रीम टेम्परेचर्स, कधी एक्स्ट्रीम ऊन, पाऊस, याच्यामध्ये पण सस्टेन करणं. या सगळ्या गोष्टींनी जी काही स्ट्रेंथ मिळत होती, जो कॉन्फिडन्स मिळत होता, त्याची मी चव चाखली होती. त्याच्यामुळे त्याचाच परिणाम म्हणून लास्ट इयर मी हेमकुंड आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंडातला ट्रेक करण्याचं डिसिजनला माझ्या फ्रेंड सर्कलला हो म्हटले. त्यावेळेस माझ्याबरोबर होता माझ्यापेक्षा 10 वर्षांनी सिनियर असलेल्या लोकांचा ग्रुप. माझी नवऱ्याची मित्र कंपनी होती सगळी आणि माझ्यावर ते दुहेरी जबाबदारी होती. म्हणजे त्यांनी मला असं हे केलं होतं की आपण आधी खूप प्रॅक्टिस करू, कारण आम्हाला एवढं जमणार नाही. पण मग त्याचा परिणाम असा झाला की त्यांची प्रॅक्टिस व्हायलाच पाहिजे हे करता करता मी पण खूप प्रॅक्टिस करत होते. आणि मी माझ्या फिटनेस इंडस्ट्रीमधल्या सगळ्या जास्तीत जास्त मैत्रिणींना घेऊन नाशिक भोवतालचे, असं म्हणतात की नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेकिंग साईट्स आहेत, तर जेवढे जास्त ट्रेक करता येईल तेवढे ट्रेक करत होते. आणि हे सगळं करत असताना मी आता जुलैमध्ये मला 2 वर्ष होतील. मी स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी माझ्या एका मैत्रिणीकडे जाते, पूनमकडे, आणि ती माझं रोज सकाळी 1.5 तासाचं स्ट्रेंथ ट्रेनिंग घेते. म्हणजे नॉट पर्सनल कोचिंग पण ॲज गुड ॲज पर्सनल कोचिंग. आणि त्या सगळ्या गोष्टीचा एकत्र परिणाम म्हणून मागच्या वर्षी मी हेमकुंड आणि व्हॅली ऑफ फ्लॉवरचे सलग 2 दिवसाचे ट्रेक केले. व्हॅली ऑफ फ्लॉवरचा ट्रेक होता
5,500 फूट हा उंच, तर हेमकुंडचा ट्रेक होता त्याच्यापेक्षा 1,000 फूट जास्त, म्हणजे 6,500 फूट उंचीवरचा ट्रेक होता. त्याच्यातले शेवटचे 1 किलोमीटरमध्ये फक्त जाणवला तो हायपॉक्सिया. तर त्या हायपॉक्सिया नंतर मात्र काही उतरताना काही त्रास झाला नाही. घांगरियासाठी चढणं आणि उतरणं इझी गेलं. हे सगळं झाल्यानंतर एक वेगळी स्ट्रेंथ आली. माझ्या फिटनेसचं रोज सकाळी काम करत असताना मी आधी 5 किलोमीटर चालायचे आणि मग 1.5 तासाचं स्ट्रेंथ ट्रेनिंग करत होते आणि मग मी हे ट्रेक खूप छान करू शकले. ह्या सगळ्या गोष्टींनंतर तो अचिव्हमेंटचा आनंद खूप छान होता आणि मग प्रवास झाला कॉन्फिडंट, फिअरलेस आणि स्ट्रॉंग बनण्याचा एक वेगळा. आणि तो जो कॉन्फिडन्स आला त्याचा परिणाम म्हणून आता मी काल आले आहे. मी 3 जूनला गेले होते. भृगू लेक ट्रेक मनालीपासून जवळ असलेला हा एक हिमालयन ट्रेक आहे. म्हणायला तो गुगलवर लिहिलेला आहे माइल्ड टू मॉडरेट बिगिनर्ससाठीचा ट्रेक, परंतु यावर्षी खूप जास्त बर्फ पडल्यामुळे तो माझ्यासाठी पर्टिक्युलरली जर म्हणाल तर पहिल्या बेस गुलाब ह्या गावापासून जो काय पहिला अप झाला त्याच्यातला जो 5,000-6,000 फूट राईज करायचा होता, तिथूनच मी हायपॉक्सियात गेले. थोडासा हाय अल्टिट्यूड माउंटेन सिकनेस पण बसला. त्या 7 तासात मी 12,000 किलोमीटर पर्यंतचा तो जर्नी पूर्ण करू शकले. जिथे सॉलिड हायपॉक्सिया होता तिथे तब्येत अशी बिघडलेली होती आणि जवळपास सगळ्याच ग्रुपमधल्या लोकांना खाल्लं जात नव्हतं, जास्त काहीच पचत नव्हतं. सगळे अगदी आम्ही झोंबीसारखे दिसत होतो. आणि तेव्हा असं होतं की समोर पूर्ण बर्फाच्छादित हिमालय उभा होता आणि तिथून आम्हाला दुसऱ्या दिवशी भृगू लेकचा ट्रेक करायचा होता, जो 2,000 फूट हाय जायचा होता. तो प्रवास करण्याची माझी मनाची आदल्या दिवशी बिलकुल तयारी नव्हती, परंतु रात्री थोडीशी झोप करून अगदी समेट जरी नाही तरीही मी खूप मोठा प्रवास त्या बर्फाच्या ट्रेकचा केला, जो माझा पहिला बर्फाचा ट्रेक होता. आणि तो जो बर्फाचा ट्रेक होता, तो जो आनंद आहे, त्यावेळेस त्रास होत होता, त्यावेळेस खूप कस लागला, हायपॉक्सियामुळे खूप त्रासाचं झालं, ब्रेथ टेकिंग झालं. मी इतकी फिट नव्हते किंवा इतकी प्रॅक्टिस्ड नव्हते, इतकी सीझन्ड नव्हते की मला खरंच जास्त त्रास झाला. परंतु आज व्हेरी नेक्स्ट डे इथे येऊन बसताना मी पुन्हा एकदा सांगेन की हा जो फिअरलेस, कॉन्फिडंट आणि फिट राहण्याचा प्रवास आहे, हा मला म्हणजे ह्या आनंदाची पोत खूप वेगळी आहे. ह्या आनंदाला टच करायला पाहिजे. म्हणून मी तर सगळ्यांना एकच सांगेन, माझा एक खरोखर एक टेक होम मेसेज आहे. तुम्ही माझ्या वयाची असाल नसाल, पण माझ्या वयाची असेल तर नक्की, काहीच करत नसाल तर निदान चाला, चालत नसाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर चढायला लागा आणि चढत असाल तर हिमालय चढा. देन स्काय इज द लिमिट. थँक्यू व्हेरी मच. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.